कावेरी नाखवा या महिलेला गाडीने चिरडणाऱ्या राक्षसी वृत्ती असलेल्या मिहीर शहाला फाशी द्या. ठाण्यात शिवसेना महिला आघाडीकडून या घटनेचा निषेध. कावेरी नाखवा कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे. वरळी हिट अँड रन प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा आणि कावेरी नाखवा यांना चिरडणाऱ्या मिहीर शहाला फाशी द्या अशी जोरदार मागणी करत ठाण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रणरागिणींनी आज आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर करण्यात आले. या मागणीचे निवेदन महिला आघाडीने जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त यांना दिले. यावेळी जिल्हा संघटक रेखा मोहन खोपकर, नगरसेविका नंदिनी विचारे, उपजिल्हा संघटक ॲडव्होकेट आकांक्षा आत्माराम राणे, श्रीमती संपदा पांचाळ, महेश्वरी संजय तरे, मंजिरी ढमाले, ज्योती कोळी, शहर संघटक प्रमिला शिवाजी भांगे, वैशाली शिंदे, पुष्पलता भानुशाली, विधानसभा क्षेत्र संघटक विद्या यशवंत कदम, विभाग संघटक राजेश्री सुर्वे, स्नेहा पगारे, उषा बोरुडे, वैशाली मोरे, विभाग समन्वयक निलिमा शिंदे, उपशहर संघटक अनिता प्रभू, ज्योती दुग्गल, सुप्रिया गावकर तसेच इतर शिवसेना महिला पदाधिकारी उपस्थित होते. जी आता ही 3 दिवसापूर्वी मुंबईमध्ये घटना घडलेली आहे. धनदांडग्यांची मुलं दारू पिऊन नशा करून आपल्याच मस्तीमध्ये ज्या वेळेस रस्ता आपल्या बापाचा आहे असं समजून चालतात, त्यावेळी रस्त्याने चालणाऱ्या सामान्य माणसांची बिलकुल कुठे परवा केली जात नाही. ज्यावेळी गाडीला ठोकर देऊन हे नवरा बायको दोघं जण त्यांच्या बॉनेटवर उडाले. बॉनेटवर उडाल्यानंतर नवरा बाजूला फेकला गेला. ती बाई त्या बॉनेटवरून उडून चाकामध्ये आणि बंपरमध्ये अडकली. नवरा थांब थांब सांगतोय, परंतु नशेमध्ये धुंद असणारा हा मिहीर शहा यांनी त्या बाईला त्या गाडीखाली चिरडत 2 किलोमीटर पर्यंत तो त्या बाईला घेऊन गेला चिरडत. त्या बाईच्या अंगावर एक वस्त्र राहिलं नाही आणि अशा प्रकारे त्या बाईचा मृत्यू झाला. एवढा बेदरकारपणा कसा काय येतो या धनदांड यांच्या अंगात की त्यांना माहिती आहे आम्हाला या ठिकाणी मारणारं कोणी नाही किंवा आमच्या कायदा आमचं काही वाकडं करू शकत नाही. या मिजाशीमध्ये रस्त्यावरून चालणारी ही लोक ज्यावेळी त्यांना सामान्य माणसांच्या आयुष्याची सुद्धा किंमत वाटत नाही, अशा लोकांना सरकारने कुठेतरी जबरदस्त शिक्षा करून आपल्या संपूर्ण सामान्य लोकांना आज न्याय देण्याची गरज आहे. आज प्रत्येक ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये, पुण्यामध्ये झालं, नागपूरमध्ये झालं, मुंबईमध्ये झालं, जर सामान्य माणसं असेच कीड मुंगीच्या मरणाने मरणार असतील तर हे गरिबांचं सरकार म्हणून घेण्यात हे नालायक सरकार ठरतंय. जर महिलांना या ठिकाणी न्याय मिळत नाही, अरे कशासाठी तुम्ही लाडकी बहीण योजना काढलीत? तुमची आज लाडकी एक बहीण तुमच्या आमच्या समोर गाडी खाली चिरडली जाते. तिच्या इज्जतीचे धिंडवडे निघतात, तिच्या अंगावर एक वस्त्र राहत नाही, तिच्या शरीराच्या कातड्याचे सोलून ती बाहेर पडते आणि जागच्या जागी ती मृत्युमुखी पडते. आज त्या बाईची मुलं हंबरडा फोडतायत, तिचा नवरा हंबरडा फोडतोय. नुसते 10 लाख नि 15 लाख देऊन जर तुम्ही सामान्य माणसाच्या आयुष्याची किंमत करणार असाल तर ते पैसे काय चाटायचे आहेत का? या लोकांना शिक्षा द्या, तेव्हाच आमच्या आत्म्याला शांती लागेल आणि तेव्हाच आम्ही म्हणू हा महाराष्ट्र सामान्य लोकांसाठी, या महाराष्ट्राचं सरकार गोर गरीब लोकांसाठी काम करतंय. नाहीतर हे असे दररोज रस्ती सामान्य माणसांना चिरडणारे हे धनदांडग्यांना कधीच याबाबत वचक बसणार नाही. म्हणूनच आम्ही आज या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांना आणि गृह खात्याला एक विनंती करतो की सामान्यांवर जो हा अन्याय होतोय, सामान्य माणसं कीड मुंगीसारखी जी मरतात, अशा लोकांना कुठेतरी कायद्याचा धाक द्या, त्यांना जरा बसू द्या, तरच आमचं जीणं आज हराम झालेला आहे. कुठेतरी आम्ही चांगल्या पद्धतीने जगू शकतो किंवा श्वास घेऊ शकतो आणि तेव्हाच मुख्यमंत्री साहेब तुम्ही बोलू शकता की लाडकी बहीण योजना आम्ही महाराष्ट्रामध्ये आणली. आज तुमच्या लाडक्या बहिणी रस्ती गाडी खाली चिरडल्या जात आहेत. प्रथम त्याच्याकडे लक्ष द्या आणि या धनदांडग्यांना काहीतरी शिक्षा करा. या मिहीरला ज्या पद्धतीने त्या बाईच्या शरीराच्या यांनी चिंध्या केल्या, या मिहीरला असाच
भर चौकामध्ये लोकांच्या ताब्यात द्या आणि त्या मिहीरला तशाच पद्धतीने शिक्षा होऊ द्या, तरच आमच्या जीवाला समाधान लागेल. एवढाच या ठिकाणी बोलते. महाराष्ट्रामध्ये महिला आणि तरुणींच्या सुरक्षिततेचा प्रश्न फार ऐरणीवर आहे सध्या. आणि काही दिवसापूर्वी पालघरमध्ये एका तरुणीवर सपासप चाकूचे वार करून त्या रस्त्यामध्ये तिची हत्या केली. त्यानंतर पुणे ही काही केस होती कोर्टात. आणि काल आता ती महिला कावेरी नाफा तिचा एकदम निर्दयपणे हे जे राजकारणी आहेत सत्ताधारी त्यांच्या उपनेत्याचा मुलगा राजेश रायांचा मुलगा मिहीर शाह यांनी बेदरकारपणे आपल्या भरधाव वाहनामध्ये मध्यम स्थितीमध्ये त्या बाईचं निर्दयपणे त्यांचं घटना घडली. त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत. आणि खरंच ह्या जे सत्तेचा आणि पैशाचा माज जगाड्याची मगरूर मुलं आहे ती बेदरकारपणे गाडी चालवून एखाद्या सर्वसामान्य माणसांचा तुम्ही बळी घेता आणि परत सत्तांचा आणि सत्ताधारी माणसांचा तुम्ही त्याच्यावरती पांघरून घालण्यासाठी उपयोग करून घेता. हे फार चुकीचं आहे आणि ह्याला कुठेतरी शासन घडलंच पाहिजे. मी मुख्यमंत्र्यांना मी खरंच विनंती करते की या आमच्या महिलेचा जो बळी गेलेला आहे त्याला न्याय देण्यासाठी फास्ट ट्रॅकद्वारे तुम्ही जर त्याला फाशीची शिक्षा किंवा त्यास तत्समान अशी कठोर शिक्षा देण्यासाठी तुम्ही जर प्रयत्नशील असाल नपेक्षा मग तुम्ही त्या आरोपीला आमच्या ताब्यात द्या. जनता त्याचा निवाडा करेल आणि त्याला योग्य ते शासन धरेल. इथे कुठे या घटनेला चाप बसलाच पाहिजे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही समस्त या सर्व महिला एकत्रित झालेल्या आहोत.